नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी डॉक्टर सुजाता गजानन भटकर, मास्टर इन वेटनरी सायन्स ऑफ वेटनरी मायक्रोबायोलॉजी, पशु सूक्ष्मजीवशास्त्र विभाग. आज आपल्याला प्राण्यांमधील प्रतिजैविके प्रतिकार म्हणजेच अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स व सूक्ष्मजीव प्रतिरोध याविषयी सांगणार आहे. प्राण्यांमध्ये आजार पसरवणारे अनेक जीवाणू असतात, जसे बॅसिलस अँथ्रासिस, ज्यामुळे अँथ्रॅक्स हा आजार होतो. तसेच मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, ज्यामुळे ट्युबरक्युलोसिस हा आजार पसरतो. ब्रुसेल्ला अबॉर्टस, ज्यामुळे ब्रुसेलोसिस होतो. आणि लेप्टोस्पायरा इंटरॉगन्स, ज्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होतो. याशिवाय साल्मोनेल्ला पुलोरम हा पोल्ट्री पक्ष्यांमध्ये साल्मोनेल्लोसिस हा आजार पसरवतो. तर हे सगळे जीवाणू स्वतः तर आजार निर्माण करीत असतातच, पण इतर विविध प्रजातींना देखील प्रभावित करत असतात, ज्यालाच नवीन स्ट्रेन उत्पन्न होणे असे म्हणतात. ह्याच आजारांचा पशुपक्ष्यांमधून मानवामध्ये सुद्धा प्रसार होऊ शकतो. कधीकधी हे आजार घालवण्यासाठी जे प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक्स औषध म्हणून वापरतात, ते सुद्धा काम करत नाहीत. तसेच हे प्रतिरोधक जीवाणू अन्न किंवा थेट पशूंशी संपर्क किंवा वातावरणाद्वारे मानवांमध्ये पसरू शकतात, ज्यामुळे संसर्गावर उपचार करणे अधिक कठीण होत जाते आणि अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. प्राण्यांच्या कचऱ्यापासून चय अपचय न झालेले प्रतिजैविक आणि प्रतिरोधक जीवाणू माती आणि पाणी दूषित करू शकतात, ज्यामुळे प्रतिजैविक व्यापक वातावरणात पसरतात आणि त्यांचे अवशेष साठवतात. ह्याच प्रतिकाराचा प्राण्यांच्या आरोग्यावर, कल्याणावर आणि उत्पादकतेवर थेट नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानास तोंड द्यावे लागते. यामुळे नवीन उपचारांचा विकास हवा त्या प्रमाणात होत नाही आणि संसर्गाचे व्यवस्थापन महाग होत चालले आहे. जसं की आता एखाद्या शस्त्रक्रियेमध्ये दिलेले प्रतिजैविक कधीकधी उपयुक्त ठरत नाही. ह्याचमुळे प्रतिजैविक प्रतिकार हे जागतिक स्तरावर मृत्यूचे एक प्रमुख कारण होत चालले आहे. तर श्रोतेहो, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छिते की 18 ते 24 नोव्हेंबर हा जागतिक प्रतिजैविक सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तरी या अनुषंगानेच आजचा हा आपला रेडिओ चर्चेचा विषय असणार आहे. प्रतिजैविक काळजीपूर्वक हाताळा हा या आठवड्याचा मुख्य संदेश आहे. चर्चा सुरू करण्यापूर्वी जाणून घेऊयात प्रतिजैविक म्हणजे काय. तर प्रतिजैविक म्हणजे जीवाणूचा नाश करण्यासाठी किंवा त्यांच्या वाढीला प्रतिकार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे. प्रतिजैविकांचा योग्य वापर केल्यास जीवाणूंचा नाश तर होतो, परंतु अतिवापर केल्यास दुष्परिणाम देखील दिसून येतात. तर श्रोतेहो, आता समजा एखाद्या जनावराला इन्फेक्शन झाले किंवा एखादा आजार झाला, तर त्याला अँटीबायोटिक्सचा डोस डॉक्टर सुरू करतात. तरीही तो आजार कुठलेही प्रतिजैविके देऊन बरा होत नाही. बरेचदा हायर जनरेशनचे अँटीबायोटिक्स देऊनसुद्धा तो आजार बरा होत नाही. हे कशामुळे होते? तर प्रतिजैविकांच्या प्रतिकारामुळे. ह्यालाच अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे प्रतिजैविक प्रतिकार किंवा सूक्ष्मजीव प्रतिरोध असे म्हणतात. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी कालांतराने बदलत असतात, त्यांच्यात म्युटेशन होतात किंवा ते आपल्याच सारखे इतर काही नवीन स्ट्रेन निर्माण करतात आणि त्यांना मारण्यासाठी वापरली जाणारी औषधे निष्क्रिय ठरतात, तेव्हा ते ह्या अँटीबायोटिक्सला प्रतिकार करतात. प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे हा प्रतिकार वाढतो, कारण यामुळे प्रतिरोधी सूक्ष्मजीव जगू शकतात आणि आणखी वाढू शकतात. सूक्ष्मजीवांमध्ये सतत काही कालांतराने बदल होताना दिसत आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे प्रभावी ठरत नाहीत आणि प्रतिजैविकांना प्रतिकार निर्माण होतो.
उदाहरणार्थ, जेव्हा आपण प्रतिजैविकांचा वापर करतो तेव्हा काही जीवाणू मरतात, पण प्रतिरोधी जीवाणू जगून आपली संख्या आणखी वाढवतात. ह्या प्रतिरोधक सूक्ष्मजीवांना टेक्निकल टर्म्समध्ये सुपरबग्स असे म्हणतात. तर यामुळे होते असे की प्रतिजैविकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे जीवाणू प्रतिकारक बनून औषधाचा परिणाम कमी होत जातो आणि रोगसंक्रमण वाढते. कधीकधी पशुपालक पशुवैद्यकाने नेमून दिलेल्या उपचाराच्या ठराविक वेळा देखील पाळत नाहीत व दिलेला डोस योग्यरित्या पूर्ण करीत नाहीत. ही प्रतिजैविक निष्क्रिय ठरण्याची काही कारणे असतात. अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्समध्ये बॅक्टेरिया अँटीबायोटिक्सना म्हणजेच प्रतिजैविकांना प्रतिरोधक बनतात, ज्याची काही सामान्य उदाहरणे आहेत, जसे मेथिसिलिन रेझिस्टंट स्टॅफ ऑरियस किंवा कार्बापिनिम रेझिस्टंट एंटेरोबॅक्टेरियासी किंवा इश्चेरिचिया कोलाई आणि क्लिप्शिएल्ला न्यूमोनी अशा विविध जीवाणूंमध्ये प्रतिकार दिसून येतो. आता ऐकायला जरी हे जरा टेक्निकल वाटते, पण मी तुम्हा सगळ्यांना सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्टेफायलोकोकस ऑरियस नावाचा जीवाणू हे त्वचेचे रोग निर्माण करीत असतो व मोठ्या प्रमाणात पशूंमध्ये साधारणतः दिसून येतो. तसेच पोटाचे विकार निर्माण करणारे इश्चेरिचिया कोलाई व क्लिप्शिएल्ला न्यूमोनी हे सगळे सामान्यतः आढळणारे जीवाणू दिवसेंदिवस प्रतिजैविकांना प्रतिकारक होत चालले आहेत, ज्यामुळे पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन, एनरोफ्लोक्झॅसिन यासारख्या अँटीबायोटिक्स कमी प्रभावी होतात. यामुळे संक्रमणावर उपचार करणे कठीण होते, ज्या कारणामुळेच शेवटच्या उपायाच्या अँटीबायोटिक्सचा, म्हणजे ज्याला आपण हायर जनरेशन अँटीबायोटिक्स असं म्हणतो, ह्याचा वापर करणे आवश्यक असतं, ज्यासाठी प्रतिकार आजकाल दिसून येत आहे. तर आता आपण पाहूयात काही सामान्य प्रतिरोधक जीवाणू आणि संबंधित प्रतिजैविकांची उदाहरणे. तर सगळ्यात पहिले मी जसे सांगितले, स्टेफायलोकोकस ऑरियस हा आता दिवसेंदिवस खूप प्रमाणात प्रतिकारक होत चालला आहे, म्हणून त्याला म्हणतात मल्टी ड्रग रेझिस्टंट स्टेफायलोकोकस ऑरियस. हे जीवाणू मेथिसिलिन आणि इतर बीटा लॅक्टम प्रतिजैविकांना, जे त्या जीवाणूच्या विरोधात वापरण्यात येणारे अँटीबायोटिक्स आहेत, त्या अँटीबायोटिक्सला हा जीवाणू प्रतिकार करतो. हे आता एक उच्च प्राधान्य रोगजनक आहे, ज्यामध्येच व्हँकोमायसिन, फ्लुरोक्विनोलोन्स ह्याचा देखील प्रतिकार हा एक महत्त्वाचा चिंतेचा विषय ठरत आहे. इश्चेरिचिया कोलाई आणि क्लिप्शिएल्ला न्यूमोनी हे जीवाणू सिप्रोफ्लोक्झॅसिन, अँपिसिलिन आणि काही थर्ड जनरेशन सेफॅलोस्पोरिनसारख्या प्रतिजैविकांना लक्षणीय प्रतिकार दर्शवतात. मूत्रमार्गाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी हे अँटीबायोटिक्स दिले जातात. त्यांचा प्रतिकार हा देखील एक चिंतेचा विषय आहे. सुडोमोनाज एरोजिनोसा हा जीवाणू बहुतेकदा अमिनोग्लायकोसाइड्स आणि पेनिसिलिन अशा अँटीबायोटिक्सला अंतर्गतपणे प्रतिरोधक असतो. तर आता आपण जाणून घेऊया प्रतिकारशक्ती निर्माण करणारे काही विविध घटक. काही जीवाणू त्यांच्या अनुवांशिक रचनेमुळे विशिष्ट प्रतिजैविकांना जन्मजात प्रतिकार दाखवत असतात. एखादा जीवाणू अनुवांशिक उत्परिवर्तन करत करत किंवा इतर जीवाणूंकडून प्रतिकार करणारे जीन्स मिळवून प्रतिकार अवगत करतात. प्राण्यांमध्ये जीवाणूजन्य आजारांवर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा अतिवापर किंवा गैरवापर केला जातो, परंतु रोगप्रतिबंधक म्हणून किंवा वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा व्यापक वापर हा प्रतिरोधक जीवाणूंच्या विकास आणि प्रसारासाठी अशी परिस्थिती निर्माण करतो, जेणेकरून ते जीवाणू नष्ट होण्याऐवजी वाढतच जातात व अँटीबायोटिक्स निष्प्रभावी ठरत जातात. प्रतिरोधक जीवाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये अनेक मार्गांनी संक्रमित होऊ शकतात. जसे काही शेळ्या, मेंढ्या व पोल्ट्री ह्या पक्ष्यांमध्ये आजकाल रोगप्रतिकारक औषधे वापरल्या जातात आणि त्यापासून येणारे अन्न किंवा दूषित अन्न व कमी शिजवलेले मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे यांचे अवशेष पशुपक्ष्यांद्वारे मानवामध्ये संक्रमित होतात, ज्यामुळे मनुष्यात देखील प्रतिजैविकांचा प्रतिरोध आढळून येत आहे. आता अनेक पशुपालक, शेतकरी बांधव
पशुवर्गाला हाताळत असताना संक्रमित पाणी किंवा शेतमजूर आणि पशुवैद्यक यांच्या संपर्कातून प्रतिजैविकांचे अवशेष संक्रमित होण्याची शक्यता असते. तसेच दूषित खत, पाणी किंवा मातीच्या संपर्कातून पर्यावरणात हे अवशेष फैलत असतात. प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे अनेक दुष्परिणाम उद्भवतात, जसे की त्वचेला खाज सुटणे, सूज येणे, अनेक पचनाच्या समस्या जसे की उलटी व हगवण लागणे, सांधेदुखी किंवा चालण्याच्या अनेक समस्या उद्भवतात. मूत्रपिंडावर सुद्धा वाईट परिणाम होऊन ती कमजोर होऊ शकते. ह्या प्रतिजैविकांचा अतिवापर केल्यास पर्यावरणावर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो. औषधांचे अवशेष पाण्यात मिसळल्यावर जलप्रदूषणाचा धोका वाढतो. मानवी आरोग्यावर तसेच जनावराच्या माध्यमातून प्रतिजैविकांचे अवशेष मानवाच्या शरीरात प्रवेश करत असतात, जसे की दूध, मांस, अंडी हे प्राण्यांच्या उत्पत्तीचे अन्न सेवन केल्यामुळे मानवात सुद्धा प्रतिजैविकांच्या प्रतिकाराचा धोका वाढतो व अन्न साखळीवर परिणाम होतो. अन्न साखळीमध्ये अवशेष साठणे म्हणजेच बायोॲक्युम्युलेशन व त्याची मात्रा वाढत जाणे म्हणजेच बायोमॅग्निफिकेशन. यामुळे जनावरांचे आरोग्य खराब होऊन उत्पादन कमी होते व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच जनावरांचे जीवनमान व रोगप्रतिकार क्षमता कमी होते व ते लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. प्रतिजैवकांच्या अतिवापरामुळे जनावरांच्या आरोग्यावर काय काय विपरीत परिणाम होतात ते बघूया. ॲमॉक्झिसिलिन नावाच्या अँटीबायोटिकमुळे त्वचेच्या समस्या जसे की खाज येणे, सूज येणे, पचनाच्या समस्या, पोटात गॅस धरणे व गंभीर स्थितीत श्वास घेण्यास त्रास होणे आणि दीर्घकाळ वापरल्यास औषधांचा परिणाम कमी होताना दिसतो. एन्ड्रोफ्लोक्झॅसिन ह्या प्रतिजैविकामुळे उलटी, हगवण लागणे, भूक कमी होणे, सांधेदुखी, चालताना त्रास अशा समस्या निर्माण होऊ शकतात. मेट्रोनिडाझोल या प्रतिजैविकाच्या अतिवापरामुळे भुकेवर परिणाम व पचन प्रणालीवर परिणाम होऊन जनावरांना हगवण लागण्याची शक्यता असते. त्वचेला खाज येणे, सूज येणे असे अनेक परिणाम दिसून येतात. डॉक्झीसायक्लिनमुळे दात पिवळसर पडणे, उलटी व पोटात दुखणे असे अपाय होतात. जेंटामायसिन दीर्घकाळ वापरल्यास व उच्च डोस दिल्यास मूत्रपिंड कमजोर होते, कानाचे विविध विकार उद्भवतात, जनावर लटपट चालून संतुलन बिघडताना दिसते. तरी ह्या सर्व गोष्टींवर शेतकरी व पशुपालकांनी ह्या प्रतिजैविकांचा वापर करत असताना काय काय काळजी घ्यायला हवी हे पाहूयात. बरेचदा साधी सर्दी आणि फ्लूसारख्या विषाणूविरुद्ध देखील अँटीबायोटिक्स वापरले जातात, पण ते फक्त बॅक्टेरियाच्या संसर्गासाठी द्यावे, कारण ते सर्दी किंवा फ्लू ह्यासारख्या साध्या आजारांसाठी अप्रभावी असतात. प्रतिजैविकांचा वापर करण्यापूर्वी नेहमी पशुवैद्यकाचा योग्य सल्ला घ्यावा. औषधांचा वापर फक्त आवश्यकतेनुसार आणि योग्य प्रमाणातच करावा. औषधांच्या अवशेषमुक्ततेसाठी दूध आणि मांसाची चाचणी करावी. आता ह्यासाठी विविध चाचण्या जसे की अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट ह्या फील्ड लेवलवरच्या चाचण्या उपलब्ध आहेत, तर संबंधित पशुवैद्यकासोबत बोलणी करून ह्या सगळ्या चाचण्या अवलंबण्याचा प्रयत्न करावा. औषधांचे अवशेष योग्य प्रकारे नष्ट केल्यामुळे पर्यावरणाचे देखील संरक्षण होईल. उपचारानंतर किमान काही काळ पशुजन्य पदार्थांचा वापर टाळावा. योग्य वापर केल्यास जनावरांचे आरोग्य सुधारते व उत्पादकता वाढते. तसेच योग्य मात्रेत प्रतिजैविक वापरल्यास जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. बरेचदा पशूंना थोडा आराम पडला तरी पशुपालक अँटीबायोटिक्स देणे थांबवतात. म्हणून जरा बरे जरी वाटू लागले तरीही अँटीबायोटिक्सचा संपूर्ण कोर्स नेहमी पूर्ण करावा. पशुवैद्यकांनी सांगितलेले योग्य डोस, कालावधी आणि प्रशासनाच्या पद्धतीचे काटेकोरपणे पालन केल्यास देखील प्रतिजैविकाचा प्रतिकार नियंत्रणात आणता येतो. रोग संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांनी किंवा जनावरे हाताळणाऱ्यांनी हात वारंवार धुवावे आणि चांगल्या स्वच्छतेचा सराव करावा.
आणि जैवसुरक्षा म्हणजेच स्ट्रिक्ट बायोसिक्युरिटी पद्धती अवलंबवाव्या. आरोग्य सेवांमध्ये आणि तुमच्या समुदायात जबाबदारीने अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो याची खात्री करणाऱ्या पद्धतींचे समर्थन करावे आणि त्यांचे पालन करावे, जेणेकरून प्रतिजैविक व्यवस्थापनाला पाठिंबा मिळेल. बरेचदा पशुपालक वेळच्या वेळी लसीकरण करीत नाही. ह्यामुळे पशुपक्ष्यांना आजार होण्याची शक्यता असते. प्रतिजैविकांची गरज कमी करण्यासाठी लसीकरणाला प्रोत्साहन द्यावे आणि इतर प्रतिबंधात्मक उपायांचा शोध घ्यावा. योग्य वेळी लसीकरण केल्यास रोग संक्रमण कमी होण्यात मदत होते. तर सरतेशेवटी मी एवढेच सांगेन की पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच प्रतिजैविकांचा योग्य वापर केल्यास जनावरांचे दीर्घायुष्य वाढते, तसेच आरोग्य सुधारल्यामुळे उत्पादनही वाढते आणि ह्यामुळेच शेतकऱ्याला आर्थिक लाभ होतो. या चर्चेतून निष्कर्ष असा की प्रतिजैविकांच्या वापराबाबत जनजागृती करणे, या अनुषंगानेच विविध जागतिक, राष्ट्रीय संघटना, पशुवैद्यकीय संघटना, महाविद्यालये, कृषी व पशुसंवर्धन क्षेत्र ही दरवर्षी 18 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह म्हणून साजरा करीत असतात. मानवांमध्ये प्रतिरोधक जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गावर उपचार करणे अधिक कठीण असते. त्यामुळे तीव्रता, आजारपण आणि मृत्यूदर वाढतो. सार्वजनिक आरोग्य जोखीम लक्षात घेता सहकार्य करून एक आरोग्य म्हणजेच वन हेल्थ ह्या दृष्टिकोनाद्वारे प्रतिजैविक प्रतिकाराला तोंड देण्यासाठी मानवी आणि प्राणी आरोग्य क्षेत्रांमध्ये सहकार्य लाभेल. प्रतिजैविकांचा योग्य वापर मनुष्य, कृषी व पशुसंवर्धन यांच्या कल्याणासाठीच आहे. तर आता कार्य करा, आपले वर्तमान सुरक्षित ठेवा आणि आपले भविष्य सुरक्षित करा, हे बोधवाक्य सांगून मी माझ्या चर्चेस विराम देते. धन्यवाद.